अमरावती की धरती से कई प्रतिभाशाली खिलाड़ियों ने जन्म लिया है, लेकिन निरंतरता के अभाव के कारण कई खेल क्लब, पूर्व खिलाड़ी और प्रतिभाशाली एथलीट समाज में उपेक्षित रह गए हैं। इसका असर आज की नई पीढ़ी पर पड़ रहा है और मोबाइल के युग में उन्हें खेलों की ओर आकर्षित करना और मैदान पर लाना एक चुनौती बन गया है। इसलिए खिलाड़ियों की समस्याओं को दूर करके, खेल बोर्ड विकसित करके और खेल संगठनों को जोड़कर अमरावती से अच्छे खिलाड़ी तैयार करने का प्रयास कर रहे हैं। अमरावती के खेल गौरव को बनाए रखने के लिए शहर के खेल क्षेत्र को पूर्व और वर्तमान एथलीटों के अनुभव के माध्यम से नई ऊंचाइयों पर ले जाने की आवश्यकता है। अमरावती विधायक ने कहा कि आज के सम्मान समारोह से समाज में खिलाड़ियों के प्रति उदारता बढ़ेगी। सर्व असोसिएशनचे अध्यक्ष पदाधिकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जितूभाऊवर प्रेम असणारे जितूभाऊंचे सर्व सहकारी आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे जितूभाऊ ठाकूर यांचा सत्कार करत असताना आपले सहकारी आहेत आणि आपल्या माणसाला या ठिकाणी स्टेट या ठिकाणी नॅशनल लेवलवर त्यांना कबड्डी याच्यामध्ये त्यांना सचिव पद मिळालं आणि त्यांचा आपण सत्कार नाही केला। तर मला असं वाटतं की जितूभाऊ तुम्ही कुठे गेले तरी आमच्यासाठी असं वाटेल की आम्ही सत्कार नाही केला, आपल्या माणसाचा सत्कार। या ठिकाणी जाधवनी सांगितलं की ज्या ठिकाणी आपण राहतो सत्कार अनेक होते। आता ज्यावेळेस त्यांना सचिव पद मिळालं तर ते आपल्या महाराष्ट्रात नव्हतेच, अनेक स्टेटमध्ये फिरत होते। जेव्हा त्यांचं सचिव पद निर्माण झालं तर कुठे होते, तो ओडिसाला आहे, कर्नाटकला आहे, कुठे कुठे चालले, कुठे जितूभाऊ कोण फिरून आले, आपल्या महाराष्ट्रात येत नाही, अमरावतीत येत नाही। आम्ही वाट पाहत होतो। अमिताभ बच्चन सोबत त्यांचा फोटो होता, फडणवीस साहेबांसोबत फोटो होता आणि आम्हाला वाटलं आमचे जितूभाऊ गेले की काय आता महाराष्ट्रातून आणि अमरावतीतून गेले की आम्हाला अशी भीती वाटत होती, परंतु जितूभाऊ आपले आहेत, आपला अधिकार आहे। आणि ज्या माणसांनी आता या ठिकाणी त्यांनी सांगितले 1986 पासून खेळायला सुरुवात केली आहे जितूभाऊ आणि त्या खेळत असताना आजपर्यंतची जी गाथा आहे की शेवटी ग्राउंडवर खेळत असताना जो माणूस पुढे जातो, ज्याला खरे अर्थानं आपल्या अमरावती शहरातील विदर्भातील महाराष्ट्राचे खेळाडू ज्यांना घडवायचे असते ते खेळाडू निर्माण झाले पाहिजे। आपण स्वतः ग्राउंडवर खेळत असताना त्या ठिकाणी आपल्याला पद मिळाल्यापर्यंत आपण करतो, नोकरी मिळाल्यापर्यंत आपण सगळेजण करतो, परंतु ते मिळाल्यानंतर सुद्धा आपण आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या शहरामध्ये आणि आपल्या विदर्भामध्ये आपण खेळाडू निर्माण केले पाहिजे। ही भावना ज्याच्या मनामध्ये असते तो खऱ्या अर्थाने खेळाडू असतो असं मला वाटतं आणि ते आपण जितूभाऊ आहे। अमरावती खेल विकास समिति द्वारा आयोजित खेल के क्षेत्र में राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पर अमरावती का नाम रोशन करने वाले खिलाड़ियों और खिलाड़ियों का सम्मान समारोह को इंजीनियर भवन में आयोजित किया गया। इस अवसर पर शहर के खेल जगत के वरिष्ठ व्यक्ति भाऊ बेलसरे, शिव भाऊ लड्ढा, अर्जुन पुरस्कार विजेता नीता ताई दलवी, जिला खेल अधिकारी अमरावती गणेश जाधव और अन्य गणमान्य उपस्थित थे।